सिनेमा किंवा नाटक बघत असताना तुमच्या मनात कधी असे प्रश्न डोकावले का की या कलाकारांनी असाच ड्रेस का बरं घातलं असेल, हेच कॉम्बिनेशन का केलं असेल, यांच्यासाठी एवढी वेशभूषा वगैरे करणारी टीम का ठेवत असतील? जाणून घ्यायचंय मग हा रील नक्की बघा. नमस्कार, मी प्रियंका वशिलामध्ये आपलं स्वागत. चित्रपट आणि नाटकात वेशभूषा खूपच महत्त्वाची भूमिका बजावते. त्याची कारणंही तशीच आहेत. म्हणजे सगळ्यात पहिलं कारण त्या पात्राचं चरित्र स्पष्ट करण्यासाठी. म्हणजे वेशभूषा एखाद्या पात्राचं वय, समाजातील स्थान, व्यवसाय, व्यक्तिमत्व आणि काळ स्पष्ट करते. उदाहरणार्थ राजा आणि सैनिक यांची वेशभूषा वेगळीच असेल, बरोबर ना? तसंच कथेचा काळ दर्शवण्यासाठी म्हणजे नाटक किंवा चित्रपट कोणत्या कालखंडात घडतंय हे वेशभूषेतून समजतं. ऐतिहासिक, आधुनिक किंवा भविष्यकालीन प्रत्येकासाठी वेगळी शैली लागते, वेगळा पोशाख लागतो. त्याचबरोबर भावना व्यक्त करण्यासाठी पात्राच्या मनस्थितीचं प्रतिबिंब वेशभूषेतून दिसू शकतं. जसं की काळ्या रंगाच्या कपड्यांनी दुःख व्यक्त होऊ शकतं, भरजरी कपड्यांनी श्रीमंती, स्वच्छ शांत रंगाच्या कपड्यांनी त्या पात्राचं शांत मन ओळखून येतं. तसंच प्रेक्षकांचं लक्ष वेधण्यासाठी म्हणजे रंगसंगती, दागिने, विशेष पोशाख हे दृश्य सौंदर्य वाढवतात आणि पात्र अधिक लक्षवेधी बनतात. अजून महत्त्वाचं कारण म्हणजे पात्र ओळखण्यासाठी मदत होते. अनेक पात्र असताना प्रत्येकाची वेगळी वेशभूषा असेल तर प्रेक्षकांना कोणते पात्र कोणतं हे समजून घ्यायला मदत होते. तसंच वेशभूषा नाटकातील किंवा चित्रपटातील संपूर्ण रचनेशी सुसंगत असावी लागते. म्हणजेच काय तर सेट, प्रकाश योजना आणि इतर गोष्टींसोबत ती जुळायला हवी. थोडक्यात काय तर वेशभूषा म्हणजे फक्त कपडे नाही, तर ती संपूर्ण कलात्मक अभिव्यक्ती असते, जी पात्र आणि कथा यांना अधिक प्रभावी बनवते. आम्हाला आशा आहे की हा रील तुमच्यासाठी जरूर माहितीपूर्ण ठरला असेल. अशाच नवनवीन व्हिडिओसाठी वशिला पेजला फॉलो करा आणि आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा.